PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। सावरगाव स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण करणारी घडामोड सावरगाव परिसरात पाहायला मिळते। जयसिंग सोळंके यांच्या नेतृत्वाखाली सावरगाव पंचायत समिती गणातून तरुण आणि ऊर्जावान कार्यकर्ते अजिंक्य वाघमारे यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीत इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे। त्यांच्या या निर्णयामुळे गणातील राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची चिन्हे दिसत आहेत। अजिंक्य वाघमारे हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि युवक संघटनांमधून कार्यरत आहेत। स्थानिक समस्यावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती, शिक्षणातील गुणवत्ता आणि कृषी क्षेत्रातील सुधारणा या विषयांवर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका मांडली आहे। त्यामुळे त्यांना तरुण मतदार वर्गाचा मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। जयसिंग सोळंके यांच्या नेतृत्वाखाली वाघमारे यांच्या प्रचाराचा पाया विकास आणि जनसेवा या 2 मुद्द्यांवर आधारित असणार आहे। सोळंके यांनी यापूर्वी स्थानिक पातळीवर अनेक विकास कामे हाती घेतली असून त्यांच्यावर ग्रामस्थांचा विश्वास आहे। या पार्श्वभूमीवर वाघमारे यांच्या उमेदवारीला स्थानिक जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। अजिंक्य वाघमारे यांनी आपल्या निवेदनात सांगितलंय की गावातील प्रत्येक घटकाचा विकास हेच माझं ध्येय आहे। पंचायत समिती ही गावागावातील विकासाची पहिली पायरी आहे आणि या पायरीवरूनच ग्रामीण भागाला नवी दिशा देण्याचा माझा प्रयत्न असेल। त्यांनी पुढे म्हटलंय की सावरगाव गणातील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतील। दरम्यान सावरगाव आणि परिसरातील राजकीय वातावरण हळूहळू रंगू लागलंय। वाघमारे यांच्या उमेदवारीमुळे या गणातील निवडणूक आणि चुरशीची होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे युवक आणि ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित प्रचार योजना आखण्याच्या तयारीचे संकेत वाघमारे यांच्याकडून मिळत आहेत। स्थानिक नागरिकांमध्ये तरुण नेतृत्वाला संधी या भावनेने उमेदवारीचं स्वागत होत असून पुढील काही दिवसात प्रचार यंत्रणा जोरात सुरू होण्याची अपेक्षा आहे। यामुळे सावरगाव पंचायत समिती गणातील निवडणुकीला एक नवा उत्साह आणि जोश लाभणार आहे। जन्मताई न्यूज करता बीडहून नितीन फंदे यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।